पण आपण पाहिलं. ओके. गुगलने सर्च कन्सोल का सुरू केलेलं आहे? ओके, त्याच्याबद्दल आपण डिस्कशन केलं. बरोबर. सगळ्यांना स्क्रीन दिसते? स्क्रीन दिसत असेल तर थम्स अप करा. ओके. सो सर्च कन्सोल कसं लॉग इन करायचं ते सुद्धा आपण पाहिलं. ओके. मग त्याच्यानंतर आपण काय केलं, आपली जी वेबसाईट आहे द डिजिटल NMD, त्याचं आपण एक पेज घेतलं. ओके. आणि ते पेज आपण टेस्ट केलं सर्च कन्सोलमध्ये की गुगलनं इंडेक्सिंग जे केलेलं आहे त्याच्यामध्ये काय काय आहे. ओके. त्याच्याशी रिलेटेड आपण टेस्ट केलं. तर इथे काही गोष्टी आल्या जसं की गुगलनं इंडेक्स केलेलं आहे का नाही. लाईव्ह टेस्ट घेतली तर त्या लाईव्ह टेस्टचा काय रिझल्ट आहे ते आलं. बरोबर. URL कोणती आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती भेटली. पेज इंडेक्सिंग झालं आहे का नाही त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती भेटली. ओके. कोणता बॉट गुगल यूज करतं ते तुम्हाला सांगितलं. गुगल बॉट स्मार्टफोन ह्या नावाचा एक त्यांचा बॉट आहे, क्राउलर ज्याला आपण म्हणतो ना, तर तो. सर रेकॉर्डिंग केली का? हो, रेकॉर्डिंग सुरू आहे. हे बघा, रेकॉर्डिंग सुरू आहे याचं. ओके. मी जस्ट आता रिकॅप घेतोय जे आपले मागच्या लेक्चरला जे काय झालं होतं ना त्याचं. सो साईट मॅप मध्ये आहे का तो URL, आपण ते पाहिलं. ठीक आहे. लास्ट कधी क्राउल केलं होतं, हा जो बॉट आहे गुगल बॉट स्मार्टफोन, तो कधी आपल्या साईटवरती आला होता त्याच्याबद्दल पण आपण डिस्कशन केलं. ओके. हॅलो. येस. सर नवनाथ सर ते कंटिन्यू लेक्चर घेणार नाही आहेत का? मतलब तुम्हीच आता संध्याकाळचं लेक्चर नाही आहेत का घेणार ते? मे बी कदाचित ऑगस्ट मंथमध्ये ते नाही नसतील घेतील कारण आपले इव्हेंट्स वगैरे आहेत ना काही प्लॅन. सो मला काही त्याची आयडिया नाही सर कधी स्टार्ट करतील ते. बट जोपर्यंत मला कंटिन्यू करायला सांगितले तोपर्यंत मी कंटिन्यू करेन. अच्छा अच्छा, ठीक आहे. आणि हे लेक्चर म्हणजे झाल्यानंतर तुम्ही कुठलं चॅप्टर घेणार आहे? ते सरांशी डिस्कस करून मी करेन ना स्टार्ट. आय ओके, थिंक ठीक आहे. म्हणजे ऑगस्ट मध्ये सर नसणारच आहेत का? मला त्याची तशी काही आयडिया नाहीये सर कधी असणार आहेत बरं, किंवा ठीक. कधी सर टेक ओव्हर कधी करतील सर, मला काही तशी आयडिया नाही. बट मला सरांनी सांगताना असं सांगितलं की मुलांना सगळं प्रॉपर व्यवस्थित सगळं शिकवा, जेवढे मॉड्यूल्स तुम्ही कव्हर करू शकता तेवढे कव्हर करा, जोपर्यंत मी घेत नाही तोपर्यंत, असं बोलले ते. ओके, ठीक आहे. हा, होऊ शकतं कदाचित इथून पुढे मीच कंटिन्यू करू शकतो. ओके, ठीक. ठीक आहे. कारण ते गुगल ऍडचे आमचे थोडेसेच म्हणजे 1-2च लेक्चर राहिलेत ना मध्येच ते. तर ते कंटिन्यू सर करणार आहेत की नाही? कारण ते गुगल ऍड वरतीच आम्ही किती 1 महिना झालं त्याच्यावरतीच आम्ही लेक्चर अटेंड करतो. अच्छा, गुगल ऍड वरती. ठीक आहे. त्याचे हा, एक एक दोन त्याचे एक दोन 1-2 लेक्चर राहिलेले आहेत. मग ते कम्प्लीट झालं असं तरी मध्येच चालू झालं ना तर कन्फ्युजन होते असं. ओके ते ओके. मध्येच मध्येच ते हे होणार ना, ते कंटिन्यू कम्प्लीट नाही झालेलं. एक काम करूया आपण. सगळ्यांचा हाच इश्यू आहे का? सगळ्यांनी गुगल ॲड्स कंटिन्यू केलं आणि मधूनच स्टॉप करून आपण सर्च कन्सोलकडे आलोय असं आहे का? सगळ्यांचाच हा स्टेटस आहे का आता? ज्यांचा आहे त्यांनी थम्स अप करा. ओके. कोणाचाच हा स्टेटस नाही, फक्त एका होतं. कोणी आता हा क्वेश्चन रेज केला होता त्यांचा फक्त आहे हा इश्यू. हो सर, मी केला होता. आमच्या बॅचचेच आहेत का सगळे हे? रत्ना. इव्हिनिंगचे बॅच असते सरांची. हो सर, पण सर म्हणले होते. काय बोलले होते सर करण? सर म्हणले होते का ते ऍडचे लेक्चर झालेले सगळे टोटल. सगळे झालेले आहेत असं बोलले होते. झालेले आहेत का? 1-2 लेक्चर सर बोलले होते ना लास्ट वीक मध्ये राहिलेत ते? नाही, आम्ही केलं तर ते म्हणले सर्च कन्सोल सुरू होणार आहे आता. अच्छा. ओके. हो, ठीक आहे मग. ग्रुपला आपलं गुगल युट्यूबला आहे सगळे व्हिडिओ ऍडचे. अच्छा, ओके ओके ओके. ओके. काही प्रॉब्लेम नाही रत्ना. तुम्हाला जर काही वाटत असेल रिपीट घ्यावं किंवा काय तर तसं तुम्ही सांगा.
जर छोटासा पार्ट असेल तर आपण हे जेव्हा आपलं मॉड्यूल संपेल ना सर्च कन्सोलचं, त्याच्यानंतर आपण हम्म. तुम्हाला जो पार्ट समजला नाही तो कव्हर करूयात आणि मग ठीक नेक्स्ट आहे मॉड्यूलला सुरुवात करूया. ठीक आहे? ओके ओके हा चालेल. चालेल. सो आपण कुठे होतो? आपल्या सर्च कन्सोलमध्ये. ओके. सो त्याच्यानंतर आपण काय काय पाहिलं की HTTPS क्राउलिंग केलेलं आहे का नाही त्याने, HTTPSचा स्टेटस पाहिलेला आहे का नाही. त्याच्यानंतर काय काय होतं अजून, ब्रेड क्रम. मी तुम्हाला ब्रेड क्रम म्हणजे काय ते डिटेलमध्ये सांगितलं होतं. काय असतं ब्रेड क्रम? डिटेलमध्ये आपण ब्रेड क्रम वरती जास्त वेळ चर्चा केली होती. युजरचा पाथ डिटेक्ट करण्यासाठी. थोडंसं बरोबर आहे. युजरचा पाथ नाही, वेबसाईटचा पाथ. हा युजर कुठे आहे सध्या हा, live येस कुठल्या येस, ह्याच्यामध्ये? करेक्ट करेक्ट करेक्ट. युजर आत्ता कुठे आहे वेबसाईटमध्ये ते समजण्यासाठी ब्रेड क्रमचा यूज आपण करतो. बरोबर आहे. FAQ सेक्शन, FAQ सेक्शन बद्दल पण मी तुम्हाला काही गोष्टी सांगितलं होतं की गुगलमध्ये ते स्निपेट्समध्ये ते क्राउल केलं जातं, स्निपेट्स दाखवल्या जातात. So त्यासाठी FAQ सुद्धा आपल्याला गरजेच्या आहेत. ओके. त्याच्यानंतर व्हिडिओ सुद्धा क्राउल केलेले आहेत ते तुम्हाला सांगेल. सो आपला हा जो पार्ट होता इथला हा पार्ट आपला कम्प्लीट झाला होता. त्याच्या आधी आपण हे सेक्शन्स पाहिले होते, हेल्प सेक्शन, युजर सेटिंग, नोटिफिकेशन्स. ओके. आज आपण हा ह्याचा जो ह्या डॅशबोर्डचा जो लेफ्ट पार्ट आहे, हा लेफ्ट पार्ट मध्ये काय काय दिलेलं आहे सर्च कन्सोलला, कोणकोणते फीचर्स आहेत, कोणकोणते छोटे छोटे टूल्स आहेत ज्याचा आपण यूज करू शकतो त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहे. ओके. ठीक आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा आलेला आहे तो ओव्हरव्ह्यू. ओके. सो ओव्हरव्ह्यू सेक्शनमध्ये तुम्हाला काय पाहायला मिळतं, तर तुमच्या वेबसाईटचा परफॉर्मन्स. प्रत्येकाचे कार्ड्स असतात, जसं की इथं नोटिफिकेशनचं कार्ड आहे. पहिलं कार्ड तुम्ही बघू शकता, गेट इनसाइट्स इनटू युअर साईट सर्च परफॉर्मन्स. इथं केलं की ते कुठं जाणार, इनसाइट्स वरती. ओके. हे छोटं कार्ड आहे. इनसाइट सेक्शन कुठे आहे, इथे खाली आहे. ओके. सो ह्या कार्डवरती क्लिक केल्यानंतर इनसाइट्स ओपन होणार. थोडंसं खाली चेक करा, आता त्याच्या खाली एक कार्ड आहे. ह्या कार्डवरती तुम्ही पाहू शकता की तुम्हाला बेसिक परफॉर्मन्स सांगितलेला आहे की 2365 टोटल वेब सर्च क्लिक्स आता झालेले आहेत. जर तुम्हाला फुल रिपोर्ट बघायचा असेल तर तुम्ही परफॉर्मन्स सेक्शनला जाणार. बरोबर. हे इथे कार्ड दाखवलेलं आहे. थोडंसं स्क्रोल डाऊन केलं की तुम्हाला काही रिकमेंडेशन्स दिलेले आहेत. ओके. रिकमेंडेशनचं कुठेही इथे हे नाही आहे. ओके. पेज सब टास्क नाही आहे, इथंच तुम्हाला रिकमेंडेशन दिलेलं आहे. त्या काय दिलेलं आहे त्यांना, अ क्वेरी रिसेंटली गॉट मोर इम्प्रेशन दॅन युजर. म्हणजे एक क्वेरी आहे. कोणती क्वेरी आहे, NMD प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक क्वेरी आहे. ह्याला काही दिवसात म्हणजे रिसेंटली 7 दिवस असतील किंवा रिसेंट 30 डेज असतील, त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त इम्प्रेशन्स भेटलेले आहेत. म्हणजे काय, तर आता बघा ॲडमिशनचा टाईम आलेला आहे. बरोबर. हा जून जुलै ऑगस्ट जो टाईम असतो तो ॲडमिशनचा असतो. त्याच्यामुळे जे काही स्टुडंट्स आहेत, जे काही युजर आहेत, त्यांनी इंटरनेटवरती जास्त वेळा NMD प्रायव्हेट लिमिटेड असं सर्च केलेलं आहे. ओके. हे ह्याचं मिनिंग आहे, असं त्यांना रिकमेंडेशन दिलेलं आहे. सो त्याचं म्हणणं काय आहे की तुम्ही ह्या कीवर्डशी रिलेटेड तुमचा परफॉर्मन्स आहे तो अजून तुम्ही ग्रो करू शकता. किती पर्सेंटनं ते वाढलेलं आहे, 131% वाढलेलं आहे. ओके. जर तुम्हाला हे रिकमेंडेशन इनसाइट हेल्पफुल वाटलं असेल तर तुम्ही इथं थम्सअप करू शकता. तर मी थम्सअप करतो त्याला. ओके. त्याच्या खाली या, इथं दुसरं कार्ड आहे. कोणतं कार्ड आहे, तर ते इंडेक्सिंग रिलेटेड कार्ड आहे. म्हणजे तुमच्या वेबसाईटवरचे किती पेजेस इंडेक्स झालेले आहेत, किती पेजेस इंडेक्स नाही आहेत, त्याच्याशी रिलेटेड पूर्ण डेटा जो आहे तुम्हाला इथं ते दाखवतं. म्हणजे ते फक्त कार्डच्या रूपात दाखवतं. त्याच्या पण इन डिटेलमध्ये तुम्हाला जर पाहायचं असेल तर फुल रिपोर्टवरती क्लिक करायचं. आणि इनसाइटचा प्रॉपर एक सेक्शनच आहे इथं इंडेक्सिंगचा. इथे तुम्ही बघू शकता लेफ्ट साईडला. ओके. पूर्ण सेक्शनच आहे इंडेक्सिंग
मध्ये पेजेस, व्हिडिओज, साईट मॅप अँड रिमूव्हल्स हे आपण पाहणार आहोत. ओके, सो हे एक कार्ड आहे. नेक्स्ट काय आहे? नेक्स्ट आहे एक्सपिरियन्सचं कार्ड. ओके, एक्सपिरियन्स म्हणजे काय? तर ज्यावेळेस युजर तुमच्या वेबसाईटवरती येतो तर तो काय एक्सपिरियन्स करतो हे महत्त्वाचं, ते म्हणजे एक्सपिरियन्स आहे. इथं सपोज आता मी गुगलवरती जातो, मी इथं टाईप करतो NMD प्रायव्हेट लिमिटेड, मग आपली जी वेबसाईट आहे ती येईल. ओके, आपली वेबसाईट आली. आता मी या वेबसाईटवरती क्लिक करतो. आता याच्यावरती क्लिक केल्यानंतर जो काही माझा सगळा एक्सपिरियन्स आहे तो गुगल रेकॉर्ड करतं. ओके, जसं की मी इथं लोगो येऊन पाहिला, मी इथं काय केलं, डेटा सायन्स कोर्स इन पुणेचं मी पेज पाहिलं. ओके, सपोज मी स्क्रोल डाऊन केलं, ठीक आहे, मी इथे सपोज त्यांनी एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती मी क्लिक केलं, तर हा सगळा जो एक्सपिरियन्स आहे ना हा गुगल रेकॉर्ड करतं. ओके, आणि त्या रेकॉर्डिंगच्या बेसिसवरती ओके प्लस जे काही तुमचं कोडिंग आहे, आता ह्या पेजचं कोडिंग काय आहे, तर इथं व्यू पेज सोर्स म्हणायचं, तुमचा एक्सपिरियन्स प्लस हे कोडिंग. ओके, प्लस तुमची वेबसाईट मोबाईलवरती कशी दिसते. आता इथे बघा, इथे तुम्हाला मोबाईलवरती तुमची साईट कशी दिसते ते पण समजतं. ओके ओके, मोबाईलवरती साईट तुमची आता अशी दिसते. सो युजर एक्सपिरियन्स ओके, देन मोबाईलवरती साईट कशी दिसते, देन तुमचा हा कोड किती लाईनचा कोड आहे, हा अराउंड 1235 लाईनचा कोड आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींना एकत्र करून युजर एक्सपिरियन्स असाच सेक्शन त्यांनी बनवलेला आहे. आता याच्या आत काय काय गोष्टी असतात, जसं की काही टर्म्स आहेत, कोर वेब वायटल्स, मोबाईल, डेस्कटॉप. ओके, आता कोर वेब वायटल्स म्हणजे काय हे तुम्हाला मी डिटेल सांगेन, इथे तो सेक्शन आहे बघा. ज्यावेळेस आपण हा सेक्शन शिकणार त्यावेळेस तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगेन की हा काय कन्सेप्ट आहे. ओके, त्याच्यानंतर जे शेवटचं कार्ड आहे ते एनहॅन्समेंट. ओके, एनहॅन्समेंट म्हणजे काय, तर तुम्हाला काय स्कोप आहे तुमच्या साईटवरती इम्प्रूव्हमेंट करण्याचा, कोणकोणते पेजेस तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता, त्याला आपण काय बोलतोय, एनहान्समेंट्स. ओके, इथे आता त्यांना काय दाखवलेलं आहे की ब्रेड क्रम मध्ये अजून सुद्धा तुम्ही एनहान्समेंट करू शकता FAQ अँड व्हिडिओ सेक्शन मध्ये. ओके, सो असे हे कार्ड्स जे आहेत हे कार्ड्स तुम्हाला ओव्हरव्ह्यू सेक्शन मध्ये बघायला मिळतील. ओके, जर सगळ्यांना हा पार्ट समजला असेल तर तुम्ही एकदा थम्स अप करा. ओके, सो तुम्हाला सर्च कन्सोलचा ओव्हरव्ह्यू सेक्शन समजला की जे काही त्याच्यामध्ये सब सेक्शन्स आहेत त्या सगळ्यांचे त्यांनी कार्डच्या रूपामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. म्हणजे कोणत्याही वेबसाईटला तुम्हाला जर शॉर्टमध्ये ॲनालायसिस करायचं असेल सर्च कन्सोलमध्ये तर प्रत्येक टॅब जाऊन बघत नाही बसायचं, जस्ट ओव्हरव्ह्यू सेक्शन बघायचा, जस्ट एक नजर टाकायची त्या कार्ड्सवरती, त्याच्यातून तुम्हाला समजून जाईल की नक्की वेबसाईटमध्ये प्रॉब्लेम काय आहे, नक्की वेबसाईट चांगलं काय करते. ठीक आहे, सो ह्याच्यासाठी तो ओव्हरव्ह्यू सेक्शन आहे. आता इथे बघू शकता तुम्ही सेकंड सेक्शन जो आहे तो इनसाइट सेक्शन आहे. हा नवीन आता सर्च कन्सोलनं इंट्रोड्यूस केलेला आहे. ओके, तुम्हाला काही मी अपडेट सांगतो की सर्च कन्सोल जे आहे ना त्याचा जो लोगो आहे तो सुद्धा गुगलने आता 2025 मध्ये चेंज केलेला आहे. आणि हा जो इनसाइटचा टॅब आहे ना हा टॅब सुद्धा गुगलने आता 2025 मध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे. 2025 पण नाही, आत्ता जस्ट 5व्या-6व्या मंथमध्ये म्हणजे एप्रिल मे जूनच्या दरम्यान त्यांनी हा लोगो आणि हा इनसाइट सेक्शन त्यांनी लॉन्च केलेला आहे नवीन. ओके, आधी गुगल सर्च कन्सोलचा लोगो वेगळा होता. ओके,
हे जस्ट तुमच्या माहितीसाठी मी सांगतोय तुम्हाला. हे बघा, हे असा होता, आधी असा लोगो होता गुगल सर्च कन्सोलचा. आता त्यांनी असा अपडेट केलेला आहे, हा नवीन लोगो आहे. ओके, सो इनसाइटमध्ये आपण येऊयात. आता इनसाइटमध्ये आल्यानंतर काय काय तुम्हाला इथं बघायला मिळतंय त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करूयात. सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही रेंज ठरवू शकता की तुम्हाला किती रेंजचा डेटा चेक करायचा. सपोज 7 दिवसाचा डेटा चेक करायचा आहे, 7 दिवसाचा सिलेक्ट करा. 28 दिवस आणि 3 मंथचा तुम्ही डेटा जो आहे तो सिलेक्ट करू शकता. ओके, त्याच्यानंतर वेलकम टू द न्यू इनसाइट रिपोर्ट. दिस रिप्लेसेस द स्टँड अलोन सर्च कन्सोल इनसाइट. ओके, म्हणजे हा नवीन आलेला आहे तुमचा इनसाइट रिपोर्टचा डेटा. ओके, आता त्याच्या खाली ह्याला मी गॉट इट म्हणतो, म्हणजे हे नोटिफिकेशन जे आहे ते इथून निघून जाईल. ओके, आता इथे त्यांनी परत कार्डच्या रूपामध्ये तुम्हाला माहिती द्यायला सुरुवात केली की हे रीड कसं करायचं ते लक्षात घ्या. लेफ्ट साईडला दिलेलं आहे क्लिक्स, राईट साईडला दिलेलं आहे इम्प्रेशन्स. ओके, आता मला सांगा क्लिक्स आणि इम्प्रेशन ह्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे? तर स्क्रीन नाही दिसत आहे. सर्वांना स्क्रीन दिसते का? स्क्रीन दिसत असेल तर थम्स अप करा. स्क्रीन दिसत असेल तर थम्स अप करा. ओके, अंकिता तुम्हाला स्क्रीन दिसते का? हा आता दिसते. दिसते. ओके, ठीक आहे. ओके, माझा क्वेश्चन हा होता की क्लिक्स आणि इम्प्रेशन्स मध्ये काय डिफरन्स आहे? कोण सांगेल? ओके, ठीक आहे, मी सांगतो. हे बघा, आपण गुगलवरती आलो. ओके, आणि मी इथं काय केलं, इथं मी टाईप केलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे. ओके, मी असं टाईप केलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे. आता इथे मला त्याने पहिल्या पेजवरती 10 वेबसाईट दाखवली, जसं की PIDM ची दाखवली, स्कूल ऑफ डिजिटल मार्केटिंग. ओके, इथे बघा आपली पण दाखवली NMD प्रायव्हेट लिमिटेडची. ओके, 7 मेंटॉर, VU पुणे, अशा त्यानं भरपूर साईट्स आपल्याला इथे दाखवले. सो मी इथे टाईप केलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे. तर ह्या जे 10 साईट जे त्याने इथे दाखवलेल्या आहेत ना, ह्या 10च्या 10 साईटला एक इम्प्रेशन मिळालं. बरोबर, जसं की ते PIDM होतं त्याला एक इम्प्रेशन मिळालं, ह्याला एक इम्प्रेशन मिळालं, आपल्या NMD ला पण एक इम्प्रेशन मिळालं. ओके, इम्प्रेशन सगळ्यांना मिळालं. पण आता विषय असा झाला की ह्याला तुम्ही इम्प्रेशन काउंट करायचं. ओके, आता मी ह्याच्यावरती क्लिक करतो NMD प्रायव्हेट लिमिटेडच्या ह्याच्यावरती. ज्यावेळेस मी ह्या पेजवरती क्लिक करतो तेव्हा काय होतं, तर एक क्लिक असं काउंट केलं जातं. बरोबर, एक क्लिक झाली माझ्या साईटवरती. सो इम्प्रेशन्स म्हणजे जेव्हा गुगलवरती कोण सर्च करतं, ओके, आणि तुमची साईट दिसते, ओके, त्याला इम्प्रेशन म्हणायचं. आणि क्लिक म्हणजे काय, तर जेव्हा तुमची साईट गुगलवरती दाखवली जाईल आणि त्याच्यावरती जर कोणी क्लिक केलं तर त्याला क्लिक असं कन्सिडर करायचं. आता याचा अर्थ काय, तर 35,000 वेळा तुमची वेबसाईट गुगलवरती दाखवलेली आहे. ओके, बट त्यातले 856 वेळा तुमच्या वेबसाईटवरती क्लिक झालेले आहेत गुगलमधून. ओके, हे कार्ड जे आहे ते अशा पद्धतीनं रीड करायचं. ओके, आता क्वेश्चन हा आहे की इम्प्रेशन्स फक्त गुगल सर्चेच घ्यायचे का? तर नाही. तुम्ही इथे बघू शकता, आता मी बॅक येतो, हा इम्प्रेशन आहे सर्चचा, पण इथे तुम्ही बघू शकता इमेजेस आहेत, शॉर्ट व्हिडिओज आहेत, मॅप्स आहेत, ओके, फोरम्स आहेत. ओके, सो मी इमेजवरती क्लिक करतो
तर इथे काही इमेजेस आल्या, तर ह्या सगळ्यांचे जे काही इमेजेस आहेत ह्या सगळ्यांना एक एक इम्प्रेशन मिळालं. ओके, सगळ्यांना इम्प्रेशन मिळालं. बट त्यातलं मी एखाद्याच ह्याच्यावरती क्लिक केलं. सपोज इथं आता डिजिटल दीपक आहे, ह्याच्यावरती क्लिक केलं आणि इथून मी विजिट केलं, बरोबर. तर हे झालं क्लिक. ओके, हे झालं क्लिक आणि हे झालं इम्प्रेशन. ओके, आता तुम्ही इथं टाकलं डिजिटल मार्केटिंग कोर्स इन पुणे NMD टाकलं सपोज, तुमच्या ज्या काय ॲडव्हर्टाईज असतील सगळ्या इमेजेस, त्या सगळ्या इमेजेस तुम्हाला इथं दिसतील. सी, तर इथं तुमचं एक इम्प्रेशन तुम्हाला मिळालं. ओके, आता मी क्लिक केलं, सपोज मी लिंक्डइनच्या ह्याच्यावरती क्लिक केलं, तर ते लिंक्डइनच्या प्रोफाईलवरती जाणार तुमच्या NMDच्या. ठीक आहे. सो हे अशा पद्धतीनं काम करतं, क्लिक वर्सेस इम्प्रेशन. त्याच्यानंतर आहे युअर कॉन्टेंट, म्हणजे तुमचा कॉन्टेंट कशा पद्धतीनं काम करतोय ते बघा. तर इथे एक पेज आहे, होम पेज. ओके, ते माझं टॉपला चालू आहे, बरोबर. त्याच्यानंतर माझ्याकडे बेस्ट डेटा सायन्स कोर्सेस इन पुण्याचं पेज आहे, ते त्याच्या खालोखाल क्लिक्स घेतंय, बरोबर. त्याच्या खालोखाल डेटा ॲनालायटिक्स, नंतर आवर प्लेसमेंट. ओके, नंतर कोर्सेसचं पेज आहे ते पण. ओके, मी आता इथं व्ह्यू मोअर म्हणतो. आता व्ह्यू मोअर म्हटल्यानंतर काय येतंय, तर सगळे पेजेस दाखवते, सगळे ब्लॉग आहे, सर्व्हिसेस पेज आहे. ओके, डिजिटल मार्केटिंगचं पेज आहे, हे अशा पद्धतीने सगळे दाखवत आहे. टॉप कॉन्टेंट तुमचं. ट्रेंडिंग अप म्हटल्यानंतर जे ट्रेंडिंगला आता चालू आहे ते दाखवते पेजेस. ट्रेंडिंग डाऊन म्हणजे जे तुमचं डाऊन झालेलं आहे पेजेस ते दाखवते, ह्या काही 28 दिवसामध्ये. ओके, हा नंबर जो आहे तो अप डाऊन होत राहतो. ओके, सो इनसाइट मधला कॉन्टेंट मध्ये तुम्हाला ह्या गोष्टी पाहायला मिळतील. युअर कॉन्टेंट, त्याच्या खालच्या कार्डमध्ये काय आहे, तर क्वेरीज लेंडिंग टू युअर साइट. क्वेरीज लेंडिंग टू युअर साइट असं सेक्शन आहे. ओके, त्याच्यामध्ये काय आहे, तर टॉपमध्ये कोणकोणत्या क्वेरीज चालल्या, जसं की त्यानं मगाशी सांगितलं होतं की NMD प्रायव्हेट लिमिटेड चालू आहे 131. ओके, ते 7 दिवसामध्ये असू शकतं मे बी, नाही तो डेटा वेगळाच होता म्हणजे. ठीक आहे, पण तरी पण हे टॉपला चालू आहे आता कीवर्ड. हा एक कीवर्ड आहे NMD प्रायव्हेट लिमिटेड, हा एक कीवर्ड आहे NMD क्लासेस पुणे. ओके, त्याच्यामध्ये ट्रेंडिंगला काय चालू आहे, तर डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे, डेटा ॲनालायटिक्स कोर्सेस इन पुणे हे ट्रेंडिंगला चालू आहे. ट्रेंडिंग डाऊन डेटा ॲनालिस्ट, डेटा ॲनालायटिक्स हे ट्रेंडिंग डाऊन चाललेलं आहे. ह्याचा सुद्धा तुम्ही मोठ्या स्क्रीनवरती रिझल्ट बघू शकता. ओके, एक्सपांड करून डेटा सायन्स, काही क्वेरीज आहेत, त्या क्वेरीज ट्रेंडिंग डाऊन चाललेल्या आहेत. सो कॉन्टेंट झालं, क्वेरीज झालं. आता टॉप कंट्रीज, कोणत्या कंट्रीमधून तुम्हाला किती विजिट्स मिळत आहेत, जसं की 99% विजिटर्स जे आहेत ते इंडिया कंट्रीमधून येत आहेत. त्याच्या खालोखाल युनायटेड स्टेट्स, जर्मनी, UK, नेदरलँड्स हे मेनली काही कंट्रीज आहेत जे तुमच्या साईटवरती येत आहेत. ॲडिशनल ट्रॅफिक सोर्स, जसं मी तुम्हाला इमेज दाखवलं होतं ना, तर इमेजवरनं सुद्धा काही लोक येत आहेत तुमच्या साईटवरती. तर अशा पद्धतीनं जे इनसाइट्स आहे हा रिपोर्ट तुम्ही सिम्पली एक्सपोर्ट वगैरे करू शकता. आणि एक्सपोर्ट इथून नाही करू शकत, पण तुम्ही काय करायचं, जसं की आता इथं माझ्याकडं फुल पेजचं एक हे आहे, सिम्पली तुम्ही याच्यावरती क्लिक करायचं, ह्या रिपोर्टचं एक असं पेज बनवायचं. पूर्णच्या पूर्ण पेज बनलं, ते तुम्ही तुमच्या क्लायंटला किंवा जे काय तुमचा बिझनेस हेड वगैरे जो मॅनेजर असेल त्याला पाठवून देऊ शकता. त्याच्यावरती तुम्ही ॲनालाइज करू शकता. ओके, सो हा सेक्शन होता इनसाइटचा. सगळ्यांना समजलं का इनसाइट हा सेक्शन?
समजलं असेल तर एकदा थम्सअप करा. ओके. सो आपण आता नेक्स्ट कन्सेप्ट बघायला जाऊया. पुढचं काय आहे तर परफॉर्मन्स सेक्शन आहे. परफॉर्मन्स सेक्शनमध्ये काय, जसं ओव्हरव्ह्यूमध्ये तुम्हाला परफॉर्मन्स त्यानं दाखवला बरोबर, पण काय दाखवलं, फक्त क्लिक्स दाखवल्या, बाकी काय नाही दाखवलं, फक्त क्लिक्स दाखवल्या. पण डिटेलमध्ये तुम्हाला इथं ह्या परफॉर्मन्स सेक्शनवरती दाखवतो. आता काय आहे डिटेलमध्ये, तर इथं बघा तुम्ही 24 तासाचा डेटा तुम्हाला दाखवतो ते रिसेंट 24 तासाचा, लास्ट 7 days, लास्ट 28 days, 3 months. मॅक्सिमम डेटा जो आहे तो तुम्हाला 16 महिन्यापर्यंत ते दाखवू शकतो. ठीक आहे. 16 महिन्यामध्ये साईट कशा पद्धतीनं परफॉर्म केली. सी जेव्हापासून आपण SEO करतो तेव्हापासून साईटनं अशा पद्धतीचा ग्रोथ दाखवलेला आहे. आपली इम्प्रेशन्स वाढलेले आहेत आफ्टर 2024. सी ओके. 16 महिन्याचा डेटा, 12 महिन्याचा डेटा, 6 महिन्याचा डेटा तुम्हाला इथं बघायला मिळतो. कस्टम रेंज सुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता, बट आय गेस हे 16 महिन्यापेक्षा कमी राहील. कस्टम रेंज जरी तुम्ही सिलेक्ट केली ना, मी 1st of August और 1st of April, 4th of April टू प्रेझेंट डेट, तरी हा 16 महिन्यापेक्षा कमीच डेट सिलेक्ट करतोय. ठीक आहे. सो मॅक्सिमम जो सर्च कन्सोलमध्ये परफॉर्मन्स चेक करण्याचा डेटा तुम्हाला दाखवला जातो तो 16 महिने 16 मंथचा आहे. ओके. आता इथे तर कम्पेअर पण करते, जसं की मी हा लास्ट 6 मंथचा डेटा जो आहे ना तो मी कम्पेअर करतो. इथे कम्पेअरचं बटन आहे बघा. कम्पेअरवरती क्लिक केल्यानंतर कम्पेअर लास्ट 6 मंथ टू प्रिव्हियस पिरियड, म्हणजे हे 6 मंथ आणि त्याच्या मागचे 6 मंथ ह्यांनी कसं पद्धतीनं काम केलेलं आहे ते आपण बघूयात. तर कम्पॅरिझन मध्ये तुम्हाला अशा पद्धतीनं दाखवलं जातं की लास्ट 6 मंथमध्ये तुम्हाला 3000 क्लिक्स भेटल्या आणि त्याच्या लास्ट 6 मंथमध्ये फक्त 1900 होत्या बरोबर. सो तुम्ही ज्यावेळेस SEOचा रिपोर्ट तुमच्या मॅनेजरला शेअर करणार त्यावेळेस अशा पद्धतीचा डेटा तुम्हाला दाखवता आला पाहिजे की प्रिव्हियस 6 मंथपेक्षा ह्या 6 मंथमध्ये आपण अराउंड 1500 क्लिक्स जास्त मिळवलेले आहेत, त्याच्यामुळे जास्त बिझनेस आपण ग्रो केलेला आहे. ठीक आहे. इम्प्रेशन्स पण बघा, प्रिव्हियस 6 मंथमध्ये किती होतं, फक्त 60,000 इम्प्रेशन होते, आता जवळपास 1.5 लाख इम्प्रेशन्स आपण अचीव केलेले आहेत. ठीक आहे. क्लिक थ्रू रेट मात्र थोडा कमी झालाय. क्लिक थ्रू रेट म्हणजे काय, CTR कसं काढायचं, टोटल नंबर ऑफ इम्प्रेशन्स झाल्यानंतर किती क्लिक झाले, म्हणजे सपोज 100 क्लिक झाले तर त्यातले फक्त 2.4 लोकच 100 इम्प्रेशन झाले तर त्यातले फक्त 2.4 लोकच जे आहेत ते तुमच्या साईटवरती जातात, म्हणजे 2.4चा जो CTR तुम्हाला मिळतोय. पण त्याच्या आधी मात्र 100 लोकांनी जर इम्प्रेशन दाखवलं 100 लोकांना तर त्यातले 3.2 लोक जे आहेत ते तुमच्या साईटवरती यायचे. हा नंबर ॲव्हरेजमध्ये असल्यामुळे ते फ्रॅक्शनमध्ये येत आहे बरं का. ॲव्हरेज आहे हे पर्सेंटमध्ये पण आहे आणि ओके. सो असा अर्धा युजर कधी येत नाही साईटवरती, नंबर्समध्येच असतात ते. पण तुम्हाला एक रफ आकडा सांगण्यासाठी मी तुम्हाला असं सांगतो की 2 लोक 100 युजर 100 वेळा साईट दाखवली तर 2 वेळा लोक क्लिक करतात, असा हा डेटा आहे. ॲव्हरेज पोझिशन पण आपली सुधारलेली आहे. म्हणजे काय तर मागील 6 महिन्यापूर्वी सगळ्यात पहिल्या 6 महिन्यापूर्वी सपोज ॲव्हरेज पोझिशन आपली 32 आहे, म्हणजे कोणताही कीवर्ड टाका आपण 32 नंबरला रँक करायचो. ओके. बट आता मात्र आपण अराउंड 18च्या आसपास आपली ॲव्हरेज पोझिशन आहे सगळ्या कीवर्डची मिळून. ओके. त्यातले काही कीवर्ड्स 1 नंबरला रँक करतायत, काही कीवर्ड्स 100 नंबरला रँक करतायत, काही कीवर्ड्स 50 नंबरला रँक करतायत. असं सगळ्यांची जेव्हा ॲव्हरेज काढतो तेव्हा ॲव्हरेज आपली 18 येते. ओके. आधी ती किती यायची, 32 यायची. सो हा खूप प्रॉमिसिंग असा डेटा आहे. तुम्ही ज्यावेळेस
जॉब करणार किंवा ज्यावेळेस तुम्ही क्लायंटला सर्व करणार गोष्टी, त्यावेळेस तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे की अशा पद्धतीनं डेटा जो आहे तो तुम्हाला रिप्रेझेंट करता आला पाहिजे. बरोबर. आता नेक्स्ट काय आहे, तर फिल्टर करा की तुमच्या वेबवरती विजिट किती, इमेजवरती किती, व्हिडिओज किती, न्यूज किती. आता न्यूज सेक्शनवरती तर आपण काम करत नाही, आपली वेबसाईट न्यूज काही पब्लिश करत नाही, सो न्यूजवरती 0 येणार. थोडाफार आला तर आला, 1-2 स्पाइक्स दिसतील, बट टू मच नसणार, 0च आहे. ओके. व्हिडिओजमध्ये थोडाफार दिसेल कारण आपल्या साईटवरती व्हिडिओज आहेत. थोडा थोडा डेटा जो आहे तो दिसतो इथे व्हिडिओजमध्ये. ओके. इमेजेसमध्ये बऱ्यापैकी डेटा दिसेल कारण की खूप साऱ्या इमेजेस आपल्या साईटवरती आहेत. ओके. आणि हा जो आहे तो वेबचा आहे. ओके. अजून तुम्ही काही फिल्टर्स ऍड करू शकता, जसं की क्वेरी बेस्ड फिल्टर. आता क्वेरी बेस्ड फिल्टर म्हणजे काय, तर जे काही क्वेरीज गुगलमध्ये सर्च होत आहेत त्याच्याशी रिलेटेड आहे हा फिल्टर. ओके. जसं की मी सिलेक्ट करतो क्वेरी, आणि क्वेरीमध्ये जर कंटेंट असेल, कोणता कंटेंट, डिजिटल मार्केटिंग, हा जर कंटेंट असेल, हा शब्द असेल, हा वर्ड असेल तुमच्या क्वेरीमध्ये, तर त्याचाच रिझल्ट फक्त आम्हाला दाखवा. किती दिवसाचा दाखवतात हे, लास्ट 6 मंथमध्ये. ओके. 6 मंथचं जे आपण कंपॅरिझन केले त्याचाच दाखवतात. सो हे बघा, सगळे इथे खालच्या ह्याच्यात या सगळे डिजिटल मार्केटिंगशी रिलेटेड जे कीवर्ड्स आहेत ते तुम्हाला इथं दिसतील. ओके. सगळे डिजिटल मार्केटिंगचे कीवर्ड्स तुम्हाला इथं दिसणार. ओके. सो ही क्वेरी झाली डिजिटल मार्केटिंग रिलेटेड. असंच तुम्ही पेजशी रिलेटेड सुद्धा फिल्टर जो आहे तो लावू शकता. जसं की आता फिल्टर कशा पद्धतीचे लावू शकतो ते बघूया. तुम्हाला समजण्यासाठी काय करतो, हे जरा तुम्हाला कॉम्प्लेक्स दिसत असेल हा ग्राफ, आपण काय करूया, हा कम्पेअर काढून टाकू. सिम्पली 3 महिन्यामध्येचा डेटा आम्हाला दाखवा, तो आम्ही अनालाइज करतो. इथं तुम्हाला समजण्यामध्ये थोडंसं इझी जाईल. ओके. मी ते कम्पेअर काढलेलं आहे आणि मी इथं काय करतो की ॲड अ फिल्टर, पेजचा फिल्टर लावतो. आणि आता ह्याच्यामध्ये पण सेक्शन आहेत की URL कंटेनिंग, URL नॉट कंटेनिंग, एक्झॅक्ट URL आणि कस्टम, हे त्याचे टाईप्स आहेत. तर URL कंटेनिंग मी सिलेक्ट करतो, ज्याच्यामध्ये डिजिटल हा जो कीवर्ड आहे ना, हा जर कीवर्ड असेल त्या URL मध्ये, तर तेवढेच पेजेस आम्हाला तुम्ही दाखवा, असं त्याला म्हणतो. आणि त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला रिझल्ट जो आहे तो रिझल्ट इथे दिसेल. पेजेस म्हटले आपण, त्यामुळे मी पेजेस वरती येतो. आता जेवढे काही URLs तुम्हाला दाखवले जाणार ना, त्याच्यामध्ये डिजिटल हा वर्ड राहणार आहे. आपल्या डोमेन मध्येच डिजिटल असल्यामुळे ते दाखवत आहे बरं का, सगळं घेत आहे. ओके. सो पेजेसचा जो फिल्टर आहे तो अशा पद्धतीनं लावला जातो. आता अजून कोणते फिल्टर आहेत, कंट्रीचा फिल्टर. तर आता कंट्रीमधून मला युनायटेड स्टेट्स मधून आलेले जे लोक आहेत ना, त्यांचा मला थोडासा डेटा पाहायचा आहे, आणि ते कोणत्या पेजेसवरती आले, कोणत्या कीवर्ड्सवरती आले, त्याच्याशी रिलेटेड डेटा पाहायचा आहे. ओके. सो मी युनायटेड स्टेट्स जे आहे ते इथं मी सिलेक्ट करतो, त्याला मी अप्लाय नाव म्हणतो. तर हा डेटा वाचायचा कसा, लास्ट 3 मंथमध्ये टोटल 6 क्लिक्स आल्या युनायटेड स्टेट्समधून, 12,000 वेळा माझं जी वेबसाईट आहे ती युनायटेड स्टेट्स कंट्रीमध्ये दाखवली गेली. ओके. ॲव्हरेज पोझिशन 20 होती. ओके. आपण आपली साईट मेनली US साठी हेच केली नाही, ऑप्टिमाइजच केली नाही, कारण की आपल्याला तिथून बिझनेस आणायचाच नाही. जो काही कोर्सेस आहेत ते आपले इंडियामध्ये सेल होतात. ओके. सो त्याच्यामुळे तुम्हाला इथं डेटा जो आहे तो कमी दिसतोय. ज्यावेळेस तुम्ही ह्या सेक्शनसाठी काम करणार, युनायटेड स्टेट्ससाठी तुम्ही काम करणार, त्यावेळेस इथं डेटा तुम्हाला जास्त दिसेल.
एका SEO एक्झिक्युटिव्हचं किंवा एका डिजिटल मार्केटिंगचं हेच काम असतं. त्याला कंपनीमध्ये किंवा क्लायंट त्यांना अशीच क्वेरी देतो की पर्टिक्युलर रिजनमधून मला जास्त एन्क्वायरीज आल्या पाहिजेत. जसं की मला युनायटेड स्टेट्समधून फक्त एन्क्वायरीज आल्या पाहिजेत. का तर तिकडे तिकीट साईज जी आहे ती हाय आहे कोणत्याही प्रोजेक्टची किंवा सर्व्हिसेसची. ओके. सो आता हे सगळे पेजेस आहेत ना, ह्या सगळे पेजेसला युनायटेड स्टेट्समधूनच तुम्हाला हे क्लिक्स वगैरे आलेले आहेत. तुम्ही इथं चेक करू शकता. सगळे 6च्या 6 क्लिक्स जे आहेत ते युनायटेड स्टेट्समधून आलेले आहेत. सो असे फिल्टर डिव्हाइस वाईज सुद्धा तुम्ही फिल्टर लावू शकता. मला फक्त टॅबलेटवरून आलेले युजर्स दाखवा, असं मी त्याला म्हणतो. 2 युजर्स आलेत लास्ट 3 महिन्यामध्ये. शक्यतो जास्त कोण टॅबलेट वापरत नाही. ओके. एक जर्मनीमधून आला आणि एक इंडियामधून आला. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही अजून एक फिल्टर ॲड करू शकता, सर्च अपीअरन्स. सर्च अपीअरन्स म्हणजे काय, तर हे ट्रान्सलेटेड आहे. ट्रान्सलेटेड रिझल्ट म्हणजे कसं बघा, काही काही साईट असतात फ्रेंचमध्ये किंवा डचमध्ये, चायनीजमध्ये. तुम्ही क्लिक केलं की ती चायनीजमध्येच वेबसाईट ओपन होती. पण गुगलचं इथे एक नोटिफिकेशन येतं की ते तुम्हाला ट्रान्सलेट करायचं आहे का नाही. इथे वरती येतं बघा. मग सपोज जर तुमची साईट त्यांनी ट्रान्सलेट करून पाहिली तर ते ट्रान्सलेटेड रिझल्टमध्ये जाणार. ओके. आणि मेनली तुम्ही इथं बघू शकता की इंडिया आहे. मे बी कोणीतरी हिंदीमध्ये, मराठीमध्ये, कन्नडामध्ये अशी ट्रान्सलेट केली असणार. ओके. त्यामुळे ते इंडियामधून दिसते असं. सो अशा पद्धतीचे फिल्टर तुम्ही लावू शकता. आता इथे बघा, जे फिल्टर इथे दाखवलेले आहेत ना तेच तुम्ही इथं बघू शकता. म्हणजे एखादा डेटा, सपोज मी आता इथं 6 मंथ करतो, 6 मंथचा मी इथं डेटा केला तर मी इथं क्वेरी वाईज बघू शकतो की मला क्वेरीज सांगा. पेज वाईज बघू शकतो, कंट्री वाईज बघू शकतो, डिव्हाइस, सर्च अपीअरन्स अँड डेट्स. ओके. आणि इथं पण बघा एक छोटासा फिल्टर आहे जो रोला लागणार. ओके. जसं की इथं मी क्लिक्सला सपोज फिल्टर दिला, फिल्टर बाय क्लिक्स, ग्रेटर दॅन 10, म्हणजे 10 पेक्षा जास्त क्लिक्स आलेले फक्त रिझल्ट दाखवा, बाकी जास्त दाखवू नका. हे सगळे क्लिक्स बघा, 10 पेक्षा जास्त रिझल्ट आलेले आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला 10 पेक्षा कमी क्लिक्स दिसणारच नाहीत. सगळे 10च्या वरचे आहेत. ओके. सी हा लास्ट आहे. सगळ्या क्लिक्स ज्या आहेत ना ह्या 10च्या वरती आहेत, कारण मी तसा फिल्टर लावलाय त्याला. ओके. सो अशा पद्धतीचा फिल्टर जो आहे तो तुम्ही इथं लावू शकता. तर मी फिल्टर जो आहे तो काढलेला आहे. सो क्वेरीज, पेजेस, कंट्रीज, डिव्हाइसेस, सर्च अपीअरन्स, डेट्स. आणि इथं तुम्ही रोला फिल्टर लावू शकता. जसं की मला एका स्पेसिफिक डेटला आलेलं युजर पाहिजे, स्पेसिफिक डेट. जसं की फक्त 2 ऑगस्टला आलेल्या युजरांबद्दल मला दाखवा डेटा. तर 2 ऑगस्टला आलेले युजर आहेत 25. ओके. डिव्हाइस कोणत्या डिव्हाइसवरनं आलेत, फिल्टर गेला. तसं नाही बघता येणार तुम्हाला. डेट्सवरती गेलं की फक्त फिल्टर लागतोय. ओके. 2 ऑगस्टच्या एवढे क्लिक्स, एवढे इम्प्रेशन्स तुम्हाला दिसणार. हा डेटा ज्यावेळेस तुम्ही एक्सपोर्ट करणार ना, एक्सपोर्ट केल्यानंतर तुम्ही मग 25 ऑगस्टला आलेले, कोणत्या डिव्हाइसवरनं आलेले, ह्या गोष्टी तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आता हा एक्सपोर्ट कसा करायचा, तर मी फिल्टर काढतो आधी आणि रिसेट फिल्टरवर एकदा क्लिक करतो, म्हणजे काही फिल्टर्स वगैरे असतील तर ते रिसेट होऊन जातील. ओके. आणि 3 महिन्याचा डेटा मी फक्त एक्सपोर्ट करतो. तर इथे एक्सपोर्टचं बटन आहे बघा. एक्सपोर्टवरती क्लिक केल्यानंतर ते तुम्हाला विचारतं, काय विचारतं,
तर तुम्हाला हा डेटा गुगल शीटमध्ये पाहिजे, एक्सेलमध्ये डाउनलोड करायचा आहे का CSV मध्ये करायचा आहे. आता ह्याच्यामधला पण तुम्हाला मी फरक सांगतो. गुगल शीट म्हणजे काय, तर हा जो गुगल ह्याच्यामध्ये सपोज जर मी एक्सपोर्ट केलं तर ते डायरेक्ट तुमच्या अकाउंटला, हे जे गुगलचं प्रोडक्ट तुम्ही यूज करताय ना जीमेल, त्याच्यामध्येच इथे 9 डॉटवरती शीट म्हणून ऑप्शन आहे, तर त्याच्यामध्ये ते कन्वर्ट होणार. ओके, ते तुमच्या पीसीला डाउनलोड नाही होणार, गुगल शीटमध्ये डायरेक्ट ते तयार होणार. ओके, एक्सेल म्हणाल्यानंतर ते एक्सेल फॉर्मॅटमध्ये डाउनलोड होणार आणि CSV म्हणाल्यानंतर CSV फोल्डरमध्ये डाउनलोड होणार. ओके, आता गुगल शीट तर तुमची सर्व्हरला राहणार, सेव्ह राहणार, तुम्ही त्याच्यात चेंजेस वगैरे केले तर ते तिथं सेव्ह राहणार. पण एक्सेल आणि CSV मध्ये मेजर डिफरन्स काय आहे, तर CSV तुम्ही डाउनलोड केली, त्याच्यामध्ये चेंजेस केले आणि सेव्ह केलं तर ते सेव्ह होत नाही. ओके, पण एक्सेल तुम्ही डाउनलोड केली, चेंजेस केले तर त्याच्यामध्ये ते सेव्ह होतं. ओके, त्यामुळं तुम्हाला जर नुसता डेटा पाहायचा असेल तर CSV मध्ये करा डाउनलोड. तुम्हाला डेटामध्ये काय थोडंफार फिल्टर्स लावायचे, मॉडिफिकेशन करायचे, चेक करायचे सगळ्या गोष्टी, तर त्यावेळेस तुम्ही एक्सेल करा. त्याच्यामध्ये तुम्ही एडिटिंग करणार आहात तर तुम्ही एक्सेल फॉर्मॅटमध्ये चेक करा. आणि जर तुम्हाला डेटा स्टोअर पण ठेवायचा असेल गुगल ड्राईव्हवरती वगैरे तर तुम्ही शीटचा वापर करू शकता. ओके, सो मी एक्सेलमध्ये इथे डाउनलोड करतो. इथं तुम्ही बघू शकता डेटा जो आहे तो डाउनलोड झालेला आहे एक्सेलमध्ये. मी इथे डबल क्लिक करतो आणि इथं आपल्याला डेटा जो आहे तो पाहायला मिळतो. काय काय पाहायला मिळतं डेटामध्ये, क्वेरी, क्लिक्स, इम्प्रेशन, CTR, पोझिशन. ओके, पेजेसमध्ये पण सेम गोष्टी, कंट्री, डिव्हाइस, सर्च अपीयरन्स, डेट्स अँड फिल्टर्स. 3 महिन्याचा डेटा वेब फॉर्मॅट मधला. ओके, सो हे होतं आपला ओव्हरव्ह्यू इनसाइड परफॉर्मन्स सेक्शन. नाव वी आर ओपन फॉर द क्वेश्चन्स. कोणाला काही क्वेश्चन्स आहेत का याच्यामध्ये? सगळ्यात आधी हे 3 सेक्शन समजले असतील तर एकदा थम्सअप करा. ओके, आता कुणाला काही क्वेश्चन असतील तर क्वेश्चन विचारा, काय डाऊट्स असतील तर डाऊट विचारा. कोणाला काय डाऊट आहेत का? सर हॅलो. हा, ऋषिकेश. सर हां सर, गुगल सर्च कन्सोलमध्ये फक्त जो ऑर्गॅनिक डेटा आहे हा, तोच इथे दिसतो ना? हो बरोबर, ठीक आहे. तोच डेटा दिसतो जो गुगलमध्ये सर्च केलेला आहे, फक्त तेवढाच डेटा. नाही सपोज जर जे काही काही पेड ॲडव्हर्टाईज करून पण हे केलं जातं ना, रँक केले जातं वेबसाईट, तो डेटा नाही दिसणार तुम्हाला. तो नाही, तो गुगल ॲनालिटिक्समध्ये. येस, तो गुगल अनालिटिक्स किंवा GA4 मध्ये दिसणार, तो इथे नाही दिसणार डेटा. की गुगल ॲनालिटिक्सला सर तिन्ही प्रकारचे दिसतात, म्हणजे दोन्ही प्रकारचे दिसतात का, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक? येस, गुगल अनालिटिक्सला सगळ्या प्रकारचा डेटा दिसतो, ऑर्गॅनिक, रेफरल, डिरेक्ट, पेड, ओके, स्पॉन्सर्ड, एव्हरी टाईप. ओके. ओके, अजून कोणाचा काय डाऊट आहे का? ठीक आहे, चालेल, मग आपण इथे थांबूयात. मी ह्याला पॉज करतो.